नमस्कार आणि गुड मॉर्निंग. दिस इज डे 2. तर काल आम्ही भीमाशंकरवरून निघालेलो आणि शिर्डीकडे निघालो आणि रात्री आम्हाला पोचायला उशीर झालेला इकडे, कारण की काळोख होता आणि आतून आलं त्यात हळू आलेलो, कारण की आमच्यासोबत आमचे नवीन मित्र पण आहेत. तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी होते. आता आम्ही फ्रेश होऊ, डिव्हाइस सगळे चार्जला लावलेत. थोडं लेटच उठला, 9 वाजलेत, कारण की लेट आलेलो आणि थकलेलो पण होतो, तर झोपलो आम्ही. आणि 2 प्लॅन होते, त्यातला एक प्लॅन ड्रॉप केला आहे त्र्यंबकेश्वरचा, कारण की वीकेंड असल्यामुळे तिकडे गर्दी आहे कालपासून. तर आम्ही फक्त शिर्डीला जाणार आहोत आणि शिर्डी करून त्यानंतर वाया इगतपुरी घरी. सो भले आम्ही एक जागा ड्रॉप केली आहे, बट लवकरच आम्ही तिकडे जायचा प्लॅन करतो आहे आणि मजा पण तेवढीच करणार आहेत. ऑलमोस्ट सगळे उठलेच आहेत. भेटूया. गुड मॉर्निंग मित्रा. हर हर महादेव भैया, हर हर महादेव. गुड मॉर्निंग. ओम साईराम. फटाफट फ्रेश होऊन चाललोय शिर्डीला. सो भेटूया फ्रेश होऊन. सो आता जस्ट फ्रेश होऊन आम्ही निघालो आहे मंदिरात जायला. इकडून वॉकेबल डिस्टन्स आहे 10 मिनटावरती. आणि हे हॉटेल आहे जिकडे आम्ही थांबलेलो. चांगलं आहे, कारण की फक्त एका नाईटसाठी हवं होतं आणि आमच्या गाड्या इकडे लागल्या आहेत. तर ऑलमोस्ट निघालंच, आणखी रूम लॉक करून येतो, त्यासाठी थांबलो आहे. आता दर्शनाचं किती वेळ लागतो आहे आणि काय सीन आहे ते बघतो तिकडे जाऊन. त्याआधी नाश्ता करू रात्री, कारण की जेवण थोडंफारच झालेलं लेट झाल्यामुळे. सो आता त्या गोष्टी करतो आणि लगेच निघतो इकडे. तर आम्ही आता आलो दर्शनाला. चप्पल काढले आहे सगळ्यांनी, तिथेच ठेवण्यात आले लॉकरमध्ये आणि दर्शनासाठी चालू आहे. आता लाईनचं बघूया, आम्ही पास घेऊन कदाचित जाऊ, कारण की पुढे आम्हाला घरी पण जायचं आहे. तर आता बघू किती वेळ लागतो. अर्धा पाऊण तास तसं तर बोलत आहेत, बट किती वेळ लागते तर ते आयडिया नाही. तर आता वाजलेत 3:00 आणि आमचं दर्शन तर लवकर झालं तिकडे शिर्डीला. आणि आता आम्ही इकडनं निघालो आहे घरी जायला. कसारा मार्गे जाणार आहे. गाड्या सगळ्या रेडी आहेत आणि बाकीचे सगळे रेडी झालेत. सो जेवण आता 4-4:30लाच बघू, आम्ही ब्रेक घेऊ. कारण की नाश्ता केला तो हेवी होता थोडासा. आता सध्या कोणाला भूक नाही आहे. पाण्याचा फक्त ब्रेक घेऊ, कारण की आज गरमी आहे आणि पाणी फक्त लागेल, कारण की हायड्रेशन थोडंसं ठेवायला लागणार आहे. सो पाण्याचेच ब्रेक्स होतील मेजरली आता. आणि डिरेक्टली 4:30-5ला वगैरे जर भूक लागली तर नाश्ता किंवा जेवू आणि त्यानंतर डिरेक्टली घरी. ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास झाला आहे शिर्डी सोडून. थोडासा शिर्डी सिटीमध्ये रस्ता खराब होता, बाकी त्यानंतर जो नाशिक हायवे लागला आहे एवढा सुंदर रस्ता चालला आहे आणि कुठेच म्हणजे बोलतात ना खड्डे वगैरे काहीच नाही. आता फक्त जरा थांबतो, कारण की अभि आणि सगळे मागे राहिलेत. तर ते एकदा आले की मग इकडनं परत निघतो आम्ही. मला आत्ता जस्ट हा किल्ला दिसला आहे. आय डोंट नो की नक्की किल्लाच आहे और काय आहे, पण एवढं सुंदर दिसतं आहे. कॅमेरा किती जस्टिस करेल या गोष्टीला मी सांगू नाही शकत, बट ह्या ज्या गोष्टींची मजा आहे ती समोर बघण्यातच आहे. पार्थला त्याच्या एका मित्राचा कॉल आला होता आणि म्हणजे साई नंददीपची मुंबईवरनं पालखी निघाली आहे आणि ती आम्हाला भेटली आत्ताच. आम्ही त्यासाठी थांबलो आहे. माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे पालखीचा आणि बघूया काय मजा येते.
क्रेझी, म्हणजे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे. बट एवढी लोकं शिर्डीला चालत जातात हे मला आज कळलं. आणि ते पण म्हणजे ही मुंबईतली खूप मोठी पालखी आहे. खूप जास्त लोकं झाले, म्हणजे अजून पण लोकं संपत नाहीत. मागे पण मला लांबपर्यंत लोकं दिसत आहेत. दिस वॉज टू मच फन. 3 वाजता निघालेलो रूमवरनं, म्हणजे शिर्डीवरनं. आणि आता आम्ही पोचलो इगतपुरीला. मध्ये 2-3 स्टॉप घेतले पाण्याचे आणि इंटरकॉम कनेक्शन वगैरे. आता वाजले आहेत 6, 4-5-6, 3 तासात आम्ही इगतपुरी आलो आहे. थोडं स्लो चालू कारण की मध्ये मध्ये रस्ता पण थोडासा खराब आहे, पॅचेस आहेत. त्यात एक पालखी येत होती, तर ती बघायला थांबलो. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता, खूप मस्त वाटलं. आता नाश्ता करून निघू कसारा घाट मार्गे ठाणा आणि घरी. ओव्हरऑल थांबत थांबत आलो, त्यामुळे थोडासा उशीरच झाला यायला. आणि आता आम्ही ज्या रूटने आलो तर इकडनं शुभमला त्याच्या म्हणजे विरारला जायला थोडं इझी पडेल. तर आता आम्ही पुढे थांबतो, कारण की शुभम इकडनं राईट मारेल आणि टुवर्ड्स विरार जाईल. तर त्याला एकदा भेटूया आणि मग पुढे जर्नी कंटिन्यू करू. हा का इकडे? हा बघ समोरनं गाडी येते बघ फक्त. चल भा, सावकाश जा. राईडला मजा आली भाई. लवकर परत एकदा जाऊया नवीन राईडला. हे रोबोट. अरे यार मित्र आहे, तुझी छोटी गाडी नको यार, मला मजबूर नको करू. प्लीज 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 मित्रा प्लीज. फायनली पवईला पोचलो आणि आता पार तिकडनं त्याच्या घरी जाईल. मग मी, अभि, संदेश आणि अंकित आम्हीच राहू. तर व्हिडिओ मोस्टली मी इथेच कट करेन आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया पुन्हा एकदा आणि अजून एका राईडला. हां अंकित 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 थोडी गाडी पुढे घे ना, त्याला गाडी काढायची. नाही भीमाशंकर शिर्डी. नाही काल गेलेलो. काल इकडनं भीमाशंकर गेलो, तिकडनं रात्री शिर्डी, सकाळी दर्शन करून भेटत. हां एक नंबर. भीमाशंकरला टाईम लागला, लाईन होती 5 तास गेलो. शिर्डीला लवकर झालं. नाही शिर्डीला पण लाईन होती, 5-6 तासच होतं, पण ओळखीवरती झालं. सो दिस इज डे 3 आणि रात्री खूप जास्त उशीर झाला होता घरी पोचायला. तर त्यामुळे क्लोजिंग नाही करता आली आणि सकाळी पण कामावर यायचं होतं. आता मी ऑफिसला आहे, कामावर म्हणजे यायचं होतं, उशीर झालेला, त्यामुळे क्लोजिंग नाही केलेली. सो लवकरच एका नवीन राईडला भेटूया. टिल देन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.